सत्याचा आवाज, खोट्याला चोप देणार. आपण पाहत आहात जनशक्ती लाईव्ह न्यूज. निर्भीड बातम्या, निडर पत्रकारिता. करजगी येथील 4 वर्षीय बालिकेवर अत्याचार व हत्या प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा. जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या 4 वर्षीय अल्पवयीन बालिकेवर लैंगिक अत्याचार व निर्घृण हत्येच्या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालय सांगली यांनी आरोपी पांडुरंग सोमण्णा कळळी वय 45 राहणार करजगी तालुका जत जिल्हा सांगली याला फाशीची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे महिला व बालकांवरील अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा स्पष्ट संदेश समाजात गेला असून विविध स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे. उमदी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा क्रमांक 26/2025 दाखल करण्यात आला होता. भारतीय न्याय संहिता 223 मधील कलम 103(1), 238, 65(2), 127(2) तसेच लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण POCSO अधिनियमातील कलम 4, 5I, 6, 8 व 12 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता. फिर्यादी भानू राजेसो जातगार वय 45 राहणार करजगी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 6 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी घराबाहेर खेळण्यासाठी गेलेली 4 वर्षीय बालिका बेपत्ता झाली होती. गावातील सरपंच चन्नाप्पा पट्टक शेट्टी यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर गावकऱ्यांसह शोध मोहीम सुरू करण्यात आली. शोधादरम्यान आरोपी पांडुरंग कळळी हा आपल्या घरासमोर संशयास्पद अवस्थेत दिसून आला. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर आरोपीच्या घराची पाहणी करण्यात आली. घरातील लोखंडी पेटीत ठेवलेल्या पोत्यामध्ये 4 वर्षीय बालिकेचा मृतदेह आढळून आला. तपासात बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचे समोर आले. घटनेनंतर गावात तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. पीडित बालिका मुस्लिम समाजातील तर आरोपी हिंदू धनगर समाजातील असल्याने कोणताही जातीय तणाव निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी तातडीने मोहल्ला समिती व शांतता समितीची बैठक घेऊन गावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यात पोलिसांना यश आले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, प्रभारी अधिकारी सचिन कांबळे तसेच तपास पथकाने भौतिक व वैज्ञानिक पुरावे गोळा करून अवघ्या 13 दिवसात दोषारोपपत्र विशेष न्यायालय सांगली येथे दाखल केले. या प्रकरणाची विशेष केस क्रमांक 38/2025 अशी नोंद करण्यात आली. तपासादरम्यान पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील रहणयांडे, संतोष माने, पैरवी अंमलदार चंदना मिसाळ, पोलीस शिपाई शिवाजी माळी यांच्यासह संपूर्ण तपास पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर समाजातून समाधान व्यक्त करण्यात येत असून महिला व बालकांविरुद्ध अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचा ठाम संदेश या निकालातून मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या गुन्ह्याचा प्रभावी तपास करणाऱ्या तपास पथकाचे तसेच तपासासाठी मार्गदर्शन करणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विविध स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे. जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.